पनवेल, नवी मुंबई, रायगड परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आमच्या मी साक्षीदार या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. खारघरमध्ये ज्वेलर्सच्या दुकानावर मध्यरात्री धाडसी चोरी करण्यात आली. 1,64,00,000चा ऐवज चोरट्यांनी लंपास केला. खारघर सेक्टर 12 येथील कॅन्डियर लाईफस्टाईल ज्वेलर्सच्या दुकानाचे शटर हत्याराच्या सहाय्याने उचकटून अज्ञात चोरट्यांनी तब्बल 1,64,34,976 रुपयांचा ऐवज लंपास केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. या चोरीत हिरे, सोन्याचे आणि प्लॅटिनमचे मोठ्या प्रमाणात दागिने तसेच रोख रक्कम चोरीला गेली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सेक्टर 12 मधील CISF रोडवरील उत्सव चौक परिसरात साई कृपा प्रिमायसेस येथे कॅन्डियर लाईफस्टाईल ज्वेलरी हे दुकान आहे. 10 ऑगस्ट रोजी रात्री 9:30च्या सुमारास दुकान बंद करण्यात आले होते. त्यानंतर 11 ऑगस्ट रोजी सकाळी 10:30च्या सुमारास दुकान उघडण्यासाठी आल्यानंतर चोरी झाल्याचे निदर्शनास आले. अज्ञात चोरट्यांनी दुकानाचे शटर कोणत्या तरी हत्याराने उचकटून आतमध्ये प्रवेश केला. दुकानातील दागिन्यांच्या विभागात हात साफ करत चोरट्यांनी 68,91,779 रुपये किमतीचे हिऱ्यांचे 139 दागिने, 15,57,379 रुपये किमतीचे सोन्याचे 27 दागिने तसेच 79,55,817 रुपये किमतीचे प्लॅटिनमचे 48 दागिने लंपास केले. याशिवाय कॅश काउंटरमधील 30,000 रुपयांची रोकडही चोरट्यांनी घेऊन पोबारा केला. एकूण 234 दागिने आणि रोकड मिळून 1,64,34,976 रुपयांचा ऐवज चोरीला गेला. या घटनेची माहिती मिळताच खारघर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. श्वान पथक तसेच फिंगरप्रिंट तज्ज्ञांच्या मदतीने घटनास्थळाची तपासणी करण्यात आली असून दुकान परिसरातील CCTV फुटेजही तपासले जात आहेत. या प्रकरणी खारघर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. या प्रकरणी पुढील तपास खारघर पोलीस करत आहेत.